कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन, कात्रज परिसरातील जैन मंदिराबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, तर मुरलीधर मोहोळ आणि भाजपला सुबुद्धी देव वसंत मोरे यांचं भगवान महावीर यांच्याकडे हे साकडं। नागपूर महापालिकेमध्ये लाच दिल्याशिवाय कामं होत नाही, प्रशासक राज असल्यानं अधिकारी जनतेला लुटताय, काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचा हा आरोप। बीडच्या अंबाजोगाईमध्ये शेतकऱ्यांसाठी किसान सभेचं निदर्शन, तर आता सोयाबीन कापूस शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासह कर्जमाफीची मागणी, अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन। बुलढाण्यामध्ये माजी नगरसेवक आकाश दळवी यांचं अनोखं आंदोलन, घंटागाडी न आल्यानं सायकल रिक्षा घेऊन घरोघरी जात कचरा केला जमा केलेला कचरा नगरपालिकेच्या गेटसमोर फेकत नगरपालिका प्रशासनाचा नोंदवला निषेध। जळगावमधील कासुदा या ठिकाणी वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी, शेतकरी आणि कामगारांचे ठेचा भाकरी खात अनोखं आंदोलन, ठेचा भाकरी खाऊन दिवाळी केली साजरी। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण विरोधात स्थानिक आक्रमक, स्थानिकांचा विकास प्राधिकरणाच्या कारवाईला विरोध, अनेकांची घरं आणि दुकानांना रुंदीकरणाचा फटका बसणार असल्यानं स्थानिक आक्रमक। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज, तर या कालावधीमध्ये राज्यातील काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। रायगड जिल्ह्यामध्ये भात कापणी सुरू असताना मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचं झालं अतोनात नुकसान, भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल, ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पाटबंधारे विभागानं बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी 100% पाणीसाठा, शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न आता मिटला। नंदुरबार शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता, पावसाला सुरुवात झाली त्यामुळे पिकांचं झालं नुकसान, पावसामुळे आता नागरिकांची चांगलीच तारांबळ। शिर्डीमध्ये अचानक आलेल्या पावसानं भाविकांची तारांबळ, साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना संस्थांना उभारलेल्या मंडपाचा आसरा घ्यावा लागला, अर्धा तास जोरदार पाऊस, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात। सिंधुदुर्गमध्ये भातशेती पाण्याखाली, ऐन दिवाळीमध्ये परतीच्या पावसामुळे भातशेतीचं नुकसान, आणखी पाऊस झाल्यास मोठ्या नुकसानीचीही शक्यता। नांदेडमध्ये 6,90,000 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान, दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत असल्याचा आरोप, 2 ते 4,000 रुपयांमध्ये दिवाळी कशी साजरी करायची, शेतकऱ्यांचा सवाल। जळगावमधल्या रावेर मुक्ताईनगरमध्ये अचानक पाऊस आला, नागरिकांची तारांबळ, पावसामुळे कापूस, तूर, मका सारख्या पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। तिकडे वाशिमच्या मालेगावमध्ये शिरपूरमध्ये अवकाळी पावसानं लावली हजेरी, पावसामुळे शिरपूर बसस्थानकामध्ये मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात साचलं पाणी, पाण्यातून वाट काढत असताना नागरिकांची मात्र कसरत। नंदुरबारमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा, मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिकाऱ्यांना आदेश, मात्र मदत कधी मिळणार याबाबत अद्यापही साशंकता असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत। पुण्यातील 69 वर्षीय आजी धाराशिवमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला, पतीच्या पेन्शनमधून पूरग्रस्तांना भारती मांडके यांच्याकडून 5 लाखांची मदत। लातूरमध्ये रब्बी हंगामामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार, शेतकऱ्यांना बियाण्यांचं वितरण सुरू, शासनाच्या आधी सामाजिक संस्था मदतीसाठी सरसावल्या। परभणीमध्ये रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात, खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान, त्यामुळे आता शेतकऱ्यांची आर्थिक मदार रब्बी हंगामावर अवलंबून। जळगाव जिल्ह्यात कापसाच्या उत्पन्नामध्ये 30 ते 40% घट, तर रोगाच्या प्रादुर्भावामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका, बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी झाले हवालदिल। आमदार विजयसिंह पंडित यांच्या घरी दीपावलीच्या फराळाला आमदार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती, शिवाजीराव पंडित, अमरसिंह पंडित यांच्यासह सर्वांनी दिल्या शुभेच्छा, पंडितांच्या पेढी येथील शिवछत्र निवासस्थानी फराळाचा कार्यक्रम। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता दिवाळी कार्यक्रमानिमित्त सर्वपक्षीय नेते एकत्र, मंत्री संजय क्षीरसागर, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि अतुल सावे एकाच मंचावर, सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापाऱ्यांसोबत साधला संवाद। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती सांगलीमध्ये हळदीचे सौदे, तर सौद्यामध्ये हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर, हळदीला 10,000 रुपये इतका कमीत कमी मिळाला दर। दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विंचूरमध्ये कांद्याचे लिलाव, कांद्याला 800 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल दर, विक्री झालेल्या कांद्याला 1,000 ते 1,500 रुपये अनुदान देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी। पुण्यात सारसबाग या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ, जमावाकडून आता तरुणाला मारहाण, चालताना धक्का लागला, या कारणानं आता वाद, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला। अमरावतीमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त, आतापर्यंत 83,000 बनावट नोटा जप्त केल्याची माहिती, नांदगाव पेठ पोलिसांची मोठी कारवाई। नांदेडच्या बोधडीमध्ये बियाण्यांची कृती टंचाई दाखवणं, जादा दरानं विक्री, आक्रमक शेतकऱ्यांचा कृषी केंद्र दुकानासमोर संताप, कृषी विभागाकडून तात्काळ कारवाई करत 5 दुकानं केली सील। महाबळेश्वरमध्ये पर्यटक नौका विहाराचा आनंद घेताना 2 बोटी भरकटल्या, मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडून दोन्ही बोटींचं रेस्क्यू।
कोल्हापूरमधल्या कसबा पावड्यामध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं म्हशी पळवण्याची स्पर्धा पाहण्यासाठी सतीश पाटील यांनी देखील लावली उपस्थिती. सिंधुदुर्गात कणकवली कोल्हापूर फोंडा राज्य महामार्गाची दुरावस्था, मार्गावरती मोठमोठे खड्डे, त्यामुळे आता वाहन चालकांची या ठिकाणी सुरू आहे कसरत. पुण्यातील शिरूरमध्ये बिबट्याचा हल्ला, जांबूत गावातील 70 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू. बिबट्याचे हल्ले वाढत असल्यानं नागरिकांमध्ये संताप. माहूरगडावर दीपोत्सवानिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई, तर काल लक्ष्मीपूजनानिमित्त देवीची अलंकार पूजाही संपन्न. शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांच्या अतोनात गर्दी, सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळांवरही गर्दीचं चित्र. तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीच्या मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी. राज्यासह इतर राज्यातून देखील भाविक दर्शनासाठी तुळजापुरात दाखल. मंदिर परिसर भक्तांनी भरून गेला. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कराड बाजार समितीमध्ये गुळ सौद्यांचा शुभारंभ. सभापती पैलवान सतीश इंगवले यांच्या हस्ते सुरुवात. सौद्याच्या सुरुवातीस गुळाला 4,500 रुपये प्रति क्विंटलचा दर. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटन हंगामाला सुरुवात, तर हॉटेल्स रिसॉर्ट्स पर्यटकांनी हाऊसफुल. पर्यटकांची किनारपट्टी भागातल्या हॉटेल्स रिसॉर्टला पसंती. कोलगाव बस आगाराला मिळालेल्या 3 नव्या एसटी बसचे आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते लोकार्पण. तर बसचं लोकार्पण झाल्यानंतर आता आमदार राजेश बकाणे यांचा बसने प्रवास. वर्षभरात 8 नव्या बस मिळाल्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण. पुणे जिल्हा नियोजन समितीकडून 900 कोटींच्या कामांना मान्यता. 600 कोटी रुपयांच्या कामांसाठीचे कार्यादेश जिल्हा प्रशासनाकडून दिले. मॉडेल स्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामंही सुरू केली जाणार. हिंगोलीमध्ये नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचं प्रचंड नुकसान. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात. सरकार शेतकऱ्यांना भूलथापा देत असेल तर बघू, शेतकऱ्यांचा सरकारला हा इशारा. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. 3 एकरवरील हळदीचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी हतबल. डोंबिवलीमधील विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वराज्य ग्रुपने खांदेरी उंदेरी जलदुर्ग साकारला. दिवाळीनिमित्त आता 27 बाय 18 फूट लांब जलदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली. जळगावमधल्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात झाली मोठी घसरण. तर अवघ्या 2 तासांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 1,500 रुपये, तर चांदीचे दर 2,000 रुपयांनी पडले. एकाच दिवसामध्ये सोन्याच्या दरात 6,000 तर चांदीच्या दरात 7,000 रुपयांची घट. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून